हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ भावना युनिवर्स 24 या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि इथे तेजू आहे ना, म्हणजे आम्हाला मोठ्या देवीला जायचं होतं आणि आम्ही पहाटे लवकर निघणार होतो. तर 5:30 वाजले होते. तेजूची अंघोळ झाली तरी तेजू परत झोपली आमचा आवरुस्तवर. आणि हा जो स्ट्रीट डॉग आहे ना, तो नेहमी आमच्या तिथे येतो. म्हणजे भाकरी वगैरे खातो तो डायरेक्ट घरात येऊन बसतो आपल्या घरच्यासारखा. आणि इथे 5:30 वाजता सगळ्यांचं आवरल्यानंतर आमचं सगळ्यांचं ओके आवरलं होतं 5:30ला. तर इथे ना हे घटमाळेची दुसरी माळ होती आणि आम्हाला मोहटा देवी जगदंबा माता पाथर्डी बऱ्याच जणांना माहिती असेल तिथं जायचं होतं. तर आम्ही चहा घेतला सकाळी सकाळी. त्यानंतर मी ते फटाफट आवरून घेतलं आणि आवरल्यानंतर तेजूचं पण आवरलं मी. पण नेमकं काय झालं, थोड्याच वेळात सकाळी ना म्हणजे लाईट गेली. 5:45 वाजता लाईट गेली. तर आम्ही राईट 6ला घरातून बाहेर पडलो होतो आणि 6ला आम्ही राईट इथून निघलो. तर पाथर्डी मोठा हे गाव म्हणजे बऱ्यापैकी नाही, सगळ्या जणांना माहिती असेल. कारण जगदंबा माता पाथर्डी मोहटा देवी ही म्हणजे ह्या देवीला बरेच लोक अख्ख्या महाराष्ट्रातून बरेच लोक दर्शनास येतात तिथे. तर इथे ना पहा, नेमकी लाईट गेली होती. तर आम्ही 6 वाजता सगळं आवरल्यामुळं आम्ही 6 वाजता घरातून निघालो होतो. तर हा रूट जो आहे ना, हा नेवासा ते पाथर्डी हा रूट होता. तर या मार्गे भेंडा, तुकाना, शेवगाव, पुन्हा सुसरं या प्रकारची काहीतरी गावे लागतात. तर हा जो हायवे दिसतोय ना, हा पाथर्डी हायवे आहे. म्हणजे पाथर्डी हायवेपर्यंत जाताना तरी जो रूट सांगितला ना मी, शेवगाव वगैरे हे गावं, तिथे तरी रस्ता जरासा खराब आहे. पण पाथर्डीचा जो हायवे आहे ना मेन, तो खूपच भारी आहे, काही प्रॉब्लेम. आम्ही 7:15 वाजता आम्ही पाथर्डीमध्ये पोहोचलो होतो.
चालत नाही का? मोबाईल तर इथे ना काही कारणामुळे मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळं जास्त वेळ शूटिंग नाही घेऊ शकले मी. दर्शन खूप सुंदर मस्त झालं, कारण आम्ही 8 वाजता मंदिराच्या तिथे पोहोचलो होतो, त्यामुळे आमचं दर्शन खूप छान झालं. त्यानंतर आमचं इथे दर्शन वगैरे झालं होतं आणि तुम्ही इथं मंदिर जर पहा, इतकं सुंदर असं सजवलेलं होतं हे पूर्ण मंदिर, इतकं सुंदर असं डेकोरेशन होतं याचं. तर इथे ना जरा आम्ही खाली म्हणजे घरून लवकर निघाल्यामुळे जरा काही घेतलं नव्हतं ना, त्यामुळे इथं आम्ही हॉटेलमध्ये जरा थांबलो होतो. तेजूला पण जरा भूक लागली होती, त्यामुळे मग आम्ही तिला वडापाव तिला तेच आवडतं जास्त. महाराष्ट्रीयन फेमस वडापाव आवडतो तिला खायला लागलं तर खाण्यावरच आहे. आम्ही पण दोघांनी चहा घेतला, पण माझ्याकडून जरा मोबाईलच्या मागे थोडासा चहा जरा सांगा, आणि मी पण फार चहा प्रेमी. तर तिने नाश्ता वगैरे केला, त्यानंतर आम्ही लगेचच निघालो आणि पुढे तुम्हाला दाखवते. एक मिस्टरांनी म्हणजे मीच त्यांना इन्सिस्ट केलं की हे तोरण वगैरे घराला घ्या. एका मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ते तोरण वगैरे घेतलं आणलेलं आणि अगरबत्तीचं स्टँड वगैरे आणलं, तर ते इथूनच घेतलं होतं आम्ही मोठ्यावरून. तर हे जे तोरण आहे आम्हाला 100 रुपयाला दिलं त्यांनी, आणि जे 2 दाराचे जे साईडचे जे आहे ना घंट्याचं वगैरे अशा वॉल हँगिंग टाईपमध्ये, तर ते पण आम्ही असं 50-50 रुपयाला घेतलं होतं. तर सगळं म्हणून आम्ही असं 200ला सगळं घेतलं. आणि मिस्टरांची तिथे बार्गनिंग चालू होती त्यांच्यासोबत. मीच त्यांना सांगत होते की कमी करा, पैसे कमी करा.
पण आता शेवटी कसं समोरची व्यवसाय फार फायदा झाला पाहिजे. त्यामुळे मग एक योग्य भावामध्ये आम्ही पण घेतलं, जास्त काही कमी केलं नाही. तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आपला ब्लॉग? आणि हा दुसऱ्या माळीचा ब्लॉग होता. तर तुम्हाला जर माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण फॅमिली ब्लॉग प्लस आपले ब्लाऊजचे वगैरे पण व्हिडिओ असतात. त्यामुळे तुम्हाला सर्व काही एकाच ठिकाणी पाहायला मिळेल. ट्रॅव्हलिंग असतं, सगळ्या गोष्टी आहेत. तर धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.